जर चार्ट ट्रेडिंग करायला शिकलो ना तर आपण ट्रॅप ट्रेडिंगमध्ये अडकत नाही. कसं ते सांगते. इथे बघा आज मार्केटने हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो बनवला. त्यानंतर इथे बघा फर्स्ट टाईमवरती मार्केटने लोअर हाय बनवला, म्हणजेच कॅन्डलचा हाय काढलेला नाही. त्यानंतर खाली मार्केटने लिक्विडिटीसुद्धा स्वीप केली होती. त्या स्विंगची प्रिवियस स्विंगची तिथे बनवलं चोच, म्हणजेच कॅरेक्टर तिथे चेंज केलं. तर आपण अशा वेळेस काय करतो, पुटची एंट्री घेतो. पण मी काय केलं होतं, इथे बघा ट्रेंड लाईन मी मार्क करून ठेवलेली होती, जी की खालून चालत आलेली होती. त्यामुळे ट्रेंड लाईन मार्क करणं ना खूप इम्पॉर्टंट असतं. ट्रेंड लाईन मार्क करून ठेवलेली होती. जरी कॅरेक्टर चेंज केलं तरी ट्रेंड लाईनला ब्रेक केलं नव्हतं. त्यामुळे तिथं कन्फर्म झालं की मार्केट इथं ट्रॅपिंग सेटअप बनवतं आहे. ट्रेंड लाईनवरती बघा तुम्ही हॅमर कॅन्डल बनवलेली होती. त्या बेसवरती आपण अपसाईडचा ट्रेड घेऊ शकतो. म्हणजेच काय, तर आपण ट्रॅपमध्ये अडकत नाही मार्केटच्या. त्यामुळेच ना ट्रेंड लाईन मार्क करणं जे असते ना खूप इम्पॉर्टन्स असतं आणि चार्टवरती टाईम स्पेंड जर केला ना तर आपण अशा ट्रॅप ट्रेडिंगमध्ये अडकत